हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग काय तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल. भरपूर टाईम नंतर ब्लॉग करतो आहे. तर वी आर ट्रॅव्हलिंग पुणे टू गोवा, म्हणजे आमचा स्टॉप असणार आहे बांद्याला, पण आम्ही बसची जर्नी ती आहे. तर लेट्स गो. स्वारगेटवरून बसणार आहे, ओला बुक करतो. 9:30ला गाडी आहे, तर 30 मिनिट लागतील आम्हाला स्वारगेटला पोचायला इथून. आणि आता 9:15 वाजते, तर ओला बुक करतो, त्याला यायला लागेल 5 मिनिट आणि मग आम्ही बसून जाणार स्वारगेटला. तर चला ही जर्नी सुरू करूया. माझ्यासोबत जश पण आहे. लेट्स गो. तर गाईस, आम्ही आता पोचलेलो आहे स्वारगेट बस स्थानक. आश्रय हॉटेलच्या समोर आहे. इथे काही प्रीती वेगळं नाही. यश भाई कुठे चाललंय? घरी. का रे, काय स्पेशल? एक स्पेशल काम आहे. गिफ्ट येणार आहे. हो, गिफ्ट येणार आहे काय? ठीक आहे, दिवाळी. ठीक आहे. दिवाळीची तयारी करायला आम्ही आतापासून चाललोय घरी. बघूया, ते सरप्राईज तुम्हाला दिवाळी नंतरच भेटेल. हां. आणि तुम्हाला आता ट्रॅव्हल ब्लॉग दाखवतो मी, कशी आमची बस कधी येते, काय होते. 9:30ची बस आहे, ती थोड्या वेळात. तर लेट्स गो. वाट बघू बसची. ओलाने आलो आम्ही आता इथे, अर्धा तास लागला बरोबर. आणि बसची वाट बघतो आता. ओलाही आमची बस आलेली आहे. हे बघा, लक्ष्मी क्वीन. काय म्हणतो, बसूया? चल. वाटतं काही गाडी बघा. जाऊन बसूया. आपली सीट नंबर काय रे? दुसरी ना? दुसरी सीट आहे. लेट्स गो. बघूया. आम्ही आमच्या सीटवर येऊन बसलो आहे. यश आहे, मी जरा थांबा फ्लॅश ऑन करतो, पड्डे बंद करून. बाहेरचा व्ह्यू घ्या तोपर्यंत. काय बाहेर काय नाही, बाहेर बाकीच्या गाड्या लागलेत. ते काय रे, राहत नाही. राहणार सामान इथे ठेवतो. जरा थांबा, दाखवतो सगळं. गाडी बघा तोपर्यंत. तर बघा, आम्ही अशा प्रकारे इथे सामान ठेवलं. गाडी निघाली आहे, बघू शकता. आणि इथे सामान ठेवलं आहे. जस्ट डायरेक्ट आल्या आडवाच पडला भाऊ. फ्लॅश बसते त्याच्या डोळ्यावर. इथे आपल्याला एक फोन होल्डर भेटतो. दाखवतो. ठीक आहे ना, फोन होल्डर आहे. चार्जिंग प्लग आहेत 2 दिलेले. ती छोटी लाईट आहे. बस. गाडीमध्ये ब्लँकेट दिलं आहे छोटंसं, जे की मी वापरेन की नाही असं मला वाटत नाही. AC आहे. 2 वेंट्स इथे आणि 2 वेंट्स इथे तोंडावर. लाईट पेटत नाही. डेंजर आहे. बघू जेवायला थांबणार गाडी. तिथे तुम्हाला दाखवतो कसं काय आहे जेवणाची सोय. तर काही जातं, गाडी थांबली आहे जेवणासाठी इथे एका हॉटेलला. तर दाखवतो तुम्हाला बाहेर कसं काय आहे. ते सगळे लोक उठतील, आता आपण व्हिडिओ काढू. तर आता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि ते म्हणतात भाई चपाती नाही आहे. तर मोठी समस्या आहे. रोटी आहे, तर रोटी खावी लागेल. आता नावीलाच आहे, खावी लागेल. ठीक आहे, बघू. यशने काय मागवलं रे? अंडा मसाला. एक मसाला. आणि मी मागवलं आहे आपली रोजची अंडा भुर्जी. आणि त्याच्यासोबत रोटी खावी लागेल. आता बघतो कसं लागते, काय तुम्हाला दाखवतो. रेट्स वगैरे बघून. रेट्स बघा, मेनू पाहिजे. थोडं महाग आहे. आमचं जेवण होते, मग मी तुम्हाला सांगतो. हे हॉटेल म्हणजे तुम्ही पण जेवण इथे देऊ शकता की नाही ते, पण मला तर वाटत नाही आहे तेवढं वर्थ आहे. कॉस्टली आहे आणि बघू तेवढी सर्व्हिस वगैरे भारी वाटत नाही. बघू, सांगतो तुम्हाला. जेवण आलेलं आहे आमचं. हे बघा, मी अंडा भुर्जी मागवली. यशने अंडा मसाला, 2 अंडी आली त्यात, आणि रोटी आहे भाई सोबत. सांग भाऊ कसं आहे ते. खाऊन झालं की मी पण ट्राय करतो. बघू. हे हॉटेल आहे, इथे गाडी थांबली होती जेवायला. इथं आपली गाडी आहे, यश भाऊ आहे. आणि जेवणाचा रिव्ह्यू द्यायचा तर भाई तेवढं भारी नव्हतं. ठीकठाक होतं जेवण. आणि त्याचे प्राइजेस पण वर्थ नाही. म्हणजे भुर्जी चपाती नुसती भुर्जी 80 रुपये, त्यासोबत सेपरेट रोटी होती. आणि ते हे हॉटेल चांगलं होतं साईडला, पण मला माहीत नाही लवकर जेवण देतील की नाही, त्यामुळे आम्ही इथे आलो नाही. पण इथेच जाऊ, लगेच भेटेल. जरा मोठं हॉटेल दिसते तर टाईम लागेल जेवायला, तर आम्ही तिथेच गेलो जेवायला. आणि भुर्जी रोटी तेवढी खास नव्हती. आणि तुझं हे काय ते, तू काय खाल्लं? अंडा मसाला. तो पण तेवढा भारी नव्हता, ठीकठाक होता. आणि प्राइजेस खूप जास्त आहेत, त्यामुळे बघा तुमच्या मनावर आहे जेवायचं की नाही ते. आणि बघू आता बस निघेल, जेवण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो स्टॉप डायरेक्ट कोल्हापूरला असेल वॉशरूमसाठी. तुम्हाला सांगतो पुढे कसं काय ते. गाडीची साईज बघा.
ठीकठाक आहे आपली. Zero rating. हां जेवणाची हां रेटिंग जेवणाला 2 रेटिंग देतो हे स्टाफपैकी. म्हणजे खूपच पडलेलं आहे वाटते. इकडे मस्त काहीतरी दिसते मल्हार मटन भाकरी आणि इथे पण भारी होतं हॉटेल. आणि नेक्स्ट टाइम ट्राय करू इथे आपण या हॉटेलला नेक्स्ट टाइम जाऊ. ते काय मटन भाकरी खायला रोटी खायची लागली यार. जबरदस्ती रोटी खावी लागली काहीच नव्हतं. पहिलीच ऑर्डर दिली बुर्जीची त्यामुळे नंतर मग रोटी खायची लागली. जाऊ दे आजचा दिवस कार्डिओ करू उद्या आपण चांगला आणि फिरून टाकू. तर आता गाडी निघालेली आहे आमची. जेवण वगैरे झालेलं आहे आणि गाडीचा रूट सांगू तर पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि मग गोवा फायनल स्टॉप आहे. आणि पणजीला गाडी थांबते त्या पुढे जात नाही. पणजी शेवटचा स्टॉप आहे. मग बघू आता कोल्हापूरला थांबेल गाडी वॉशरूमसाठी डायरेक्ट 2:30-3 वाजता थांबेल. मला वाटतं 3 वाजता वगैरे थांबेल आणि पहाटे एकदा मला वाटतं 6 वाजता एकदा थांबेल गाडी. बघू कसं काय होते. जर्नीमध्ये सोबत राहा. सबस्क्राईब केलं नाही तर करून घ्या आणि लाईक करा. बघू पुढे काय होतं. मी तुम्हाला झोपून दाखवतो. एवढे स्पेसेस वगैरे आहे गाडीत बऱ्यापैकी. तर गाईस आता सकाळ झालेली आहे. आम्ही कुठे पोहोचलो रे? कणकवलीच्या थोडंसं पुढे पोहोचलो आहे. आम्ही इथे आता पापलेट थाळी खायला आलोय. पापलेट थाळी आम्हाला दाखवतो. पापलेट थाळी कोल्हापुरी मटन भाकरी सुरमई थाळी प्रॉन्स थाळी. आम्ही फक्त चणाक खातो. याला चणाक आवडतो त्यामुळे तिथे पण आम्ही चणाक पण खायला जाणार. बघू दाखवतो नंतर गेल्यावरती. सध्या आम्ही आहे साहेब हॉटेलला. काहीतरी आहे ते नाश्त्यासाठी थांबलेत. आणि सकाळची 7 वाजता नाश्ता तर आम्ही नाही करत. वॉशरूमला जाऊन आलो आणि रात्री पण एकदा गाडी थांबली होती वॉशरूमसाठी. जवळजवळ 3 वाजता 2:30-3 वाजता. तिथे काही मी उतरलो नाही. म्हटलं जाऊ दे सकाळी उतरू. आणि बघू थोड्या वेळात घरी पोहोचेन. अर्धा-पाऊण तास लागेल इथून कणकवलीवरून. झोप चांगली लागली. मस्तपैकी झोपलो 4-5 तास. आणि आता उठलो सकाळी. त्यांनी उठवलं म्हणजे नाश्त्यासाठी चला म्हणून. आम्हाला नाश्ता तर नाही करायचा. आणि यश भाऊ घरी असल्यासारखं फुल तयार झालेलं आहे एकदम. गाडीमध्येच केस वगैरे विंचरून विंचरून एकदम तयार. अरे कुठे चाल हां कळणारच. कळणार काय? ठीक आहे बघू. गुरुवारी कळणार म्हणतोय. गुरुवारी काय आहे? दसरा आहे का? ओके वेट करूया आपण. बघूया यश काय सरप्राईज देतो आपल्याला. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मला बसने सोडलेलं आहे. बाय बाय बस. भेटू पुन्हा लवकरच. तर गाईज आपली अशा प्रकारे ही बसची जर्नी संपलेली आहे. मी घरी पोचलो आहे. आपली बस होती पुण्यावरून गोवा. मी उतरलो बांद्याला. लास्ट स्टॉप बसचा पणजी आहे. आणि भारी होती जर्नी. म्हणजे बस एकदम कम्फर्टेबल वाटली. झोप वगैरे चांगल्या प्रकारे लागली. आणि बस हा ब्लॉग आता इथे एंड करू. फक्त ते जेवायची जागा होती तेवढी मला आवडली नाही. बाकी बसची जर्नी एकदम भारी कम्फर्टेबल झाली आणि चांगलं वाटलं. तर ठीक आहे. असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला सांगा नक्की आपण ट्रेनने पण कधीतरी ट्राय करू आपली जर्नी. तर ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू गाईज इन द नेक्स्ट वन. बाय बाय.